या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभ आगमन होताना जे पाहायला मिळते, ज्यांचा आज वाढदिवस आहे, सन्माननीय प्रदीप दादा पठारे यांचे या ठिकाणी आगमन होते। तमाम क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी, त्याचबरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड यांच्या वतीनं सन्माननीय प्रदीप दादा पठारे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। प्रदीप दादांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे। दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदीप दादा यांना तमाम क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, संपूर्ण आमचे संयोजक, आयोजक यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे 2-3 जणांनी घ्या रे ती। इथे पहिल्या डावाला सुरुवात होती। यावेळी बॅकफुटला जाऊन फटका खेळला, एक धाव इथे पूर्ण केली जाते। इथे आपल्या समेत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नरेश जी डोमे सर। या नरेश सर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येतोय, एक धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय, 2 धावा या चेंडूवर देखील पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मंडप डेकोरेटर्सचे जे व्यवस्थापक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी समालोचन कक्षाशी, व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे। मंडप डेकोरेटर्स वाले सर्व कर्मचाऱ्यांना विनंती असेल, आपल्यापैकी एक प्रतिनिधी या ठिकाणी या। यावेळी आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे, 4 धावा आपण स्कोर कार्ड वर पाहतोय। पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वर राज रणदिवे जबरदस्त गोलंदाजी करतायत। यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळला, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड ऑन मध्ये चेंडूला अडवता येईल, थ्रो करतील, एक धाव। दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, एका धाव्याच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते। 5 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत, 5 धावा आहेत। राज रणदिवे बॉलिंग मार्कवर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली। फक्त 4, एक चेंडू निर्धाव आलाय आणि 3 सिंगल, एक दुहेरी धाव। 5 धावा आहेत स्कोर कार्ड वर। रिव्ह्यू इथे घेतला जातोय, थर्ड अंपायर कडे विचारणा केली जाते, पंच चेक करतील आणि आपला निर्णय कळवतील। रनआउट साठी इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते। 5 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय। खराडे चषक 2025 या चषकाच्या उत्सुकता सर्व प्रेक्षक राजाला सातत्यानं असते। या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये म्हणजे या स्पर्धेच्या रोज प्रत्येक दिवशी एक लकी ड्रॉ काढला जाईल आणि महिलांसाठी सोन्याची नथ या ठिकाणी लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये बक्षीस असणार आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मातोश्री डेव्हलपर्स यांच्या वतीनं होम थिएटर असेल, त्याचप्रमाणे गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या वतीनं प्रत्येक दिवशी रोज एक सोन्याची नथ, मात्र 20 रुपये कुपनचे प्राइस आहे आणि तुम्ही त्या बक्षिसामध्ये सोन्याची नथ मिळू शकता। इथे नॉट आउट आहे, पंच कळत आहेत, इथे फलंदाज सुखरूप असेल। यावेळी आणखीन एक चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतील, प्रयत्न मात्र इथे असफल होतोय। या षटकातील शेवटच्या बॉलवर जबरदस्त फटका, चौकार, 4 धावांसाठी। थँक्यू डीजे।
पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर जबरदस्त प्रहार आपण पाहिला. कव्हर्स मधील देखना चौकार, कव्हर ड्राईव्हचा फटका आणि विजय यांच्या बॅट मधनं त्या बॉलवर चौकार वसूल केलाय. 9 धावा स्कोर कार्डवर पहिल्या 5 चेंडू मध्ये 5 आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं अगदी चेंडूच्या जवळ गेले आणि त्या बॉलवर जबरदस्त फटका आलाय, चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 9 धावा पाहायला मिळते. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल? लकी ड्रॉज इथे प्रत्येक दिवशी सर्व प्रेक्षक वर्गासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी सुरू झाली आहे लकी ड्रॉची बक्षिसं घेण्यासाठी, कारण त्यांना माहित आहे 20 रुपयांचं कुपन घ्यायचंय आणि तब्बल 3,500 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा होम थिएटर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी सोन्याची नथ या ठिकाणी लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये बक्षीस असणार आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उजव्या बाजूला लकी ड्रॉचं वितरण चालू आहे. कुपन्स दिले जात आहेत. ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी या ठिकाणी येऊन ती कुपन्स घ्यायचे आहेत. येथे आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धावा या चेंडूवर घेतल्या जातील. 11 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये मारुती यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले. राज साळवी आणि विजय ही जोडी कामगिरी करते. पहिल्या षटकामध्ये देखील जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर चौकार जरूर आला. इथे आणखीन एक फटका खेळला. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या अगदी जवळ. सुंदर झेल पकडला जातोय. फलंदाज इथे फेल ठरतोय. डीप मिड विकेट मध्ये पकडला जातोय. सुंदर झेल, फलंदाज ठरतोय फेल. विकेट येते, फलंदाज बाद. थँक्यू, धन्यवाद डीजे. या ठिकाणी एक सन्मान संपन्न केला जातोय. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भाऊ लांडगे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते आणि मी भाऊंना सन्मानित करण्यासाठी विनंती करतो. सन्माननीय प्रदीप भाऊ पठारे साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण कैलास भाऊंना सन्मानित करायचे. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ, आणि त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कैलास भाऊंना सन्मानित करतोय. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. स्कोर कार्डवर धावा 12. इथे एक निर्धाव चेंडू येतोय. आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतो. मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. अगदी सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत उपस्थित असणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाचा आपण केक कट करून अभिष्ट चिंतन सोहळा देखील संपन्न करतोय. प्रदीप भाऊ पठारे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. आज भाऊंचा वाढदिवस आणि त्यांना खराडे चषकाच्या निमित्तानं सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. या ठिकाणी आणखीन एक चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर्ण चेंडू पर्यंत येतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. सिंगलच्या माध्यमातून प्रयत्न चांगला होता, मात्र चांगली फिल्डिंग त्याहूनही सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. विकेट येते, फलंदाज इथे धावबाद असेल. या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस संपन्न केला जातोय. डीजे वाढदिवसाचं गाणं असेल तर आपण रेडी ठेवा. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये दाखल होतील. फलंदाज क्रमांक 2 बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज समीर दाखल होतील. या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिष्ट चिंतन सोहळा भाऊ आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आयोजक कमिटीच्या वतीनं. डीजे
वाढदिवसाचं गाणं असेल तर चालू करा. अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय प्रदीप दादा पठारे, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, प्रत्येक वर्षी आयोजना संयोजनात ज्यांचा फार मोठा वाटा असतो अशा असणारे प्रदीप दादा पठारे यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती संपन्न करतो आहे. आमचे सगळे सन्माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियरचे सदस्य आणि त्याचबरोबर मुख्य आयोजक पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या उपस्थितीत हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय. डीजे केक कटिंग झाल्याबरोबर आपण या ठिकाणी सॉन्ग वाजायचे. प्रदीप दादा पठारे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 31 येणाऱ्या नवीन वर्षाच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. व्यासपीठावरती संपन्न होतोय अभिष्ट चिंतन सोहळा. कैलास दादा आपणही पुढे या. कैलास भाऊ लांडगे, त्याचबरोबर सन्माननीय राजू शेठ गलांडे पाटील, आपले हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती करतो आपण देखील या ठिकाणी समोर यायचे. 15 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज जबरदस्त कामगिरी. यावेळी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा फटका केलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू अडवला जाईल. पॉइंट रिजन मध्ये चेंडू अडवलाय. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड पुढे जाईल 16 धावा. अगदी सकाळच्या सत्रामध्ये ज्या धावांचा ओघ चालू होता, धावांचा पाऊस पडत होता, तो पाऊस इथे कुठेतरी थांबलाय. जसे सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली, सनलाइट मध्ये खेळलेल्या मॅचेस संपल्या आणि फ्लड लाईट्स मध्ये मॅचेसला सुरुवात झाली आणि लो स्कोरिंग मॅचेस आपण सातत्यानं पाहतो. इनके आणखीन एक विकेट येते, फलंदाज बाद आहे. विकेट आली आहे, आणखीन एक विकेट आली आहे. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिलीत मित्रांनो तर नोंदवली जातीये 16 धावा. 16 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं जाईल याकडे लक्ष असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. विकेट आली आहे. 16 धावांवर स्कोर कार्ड आहे. 3 विकेट्स मैदानामध्ये माघारी परतल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मारुती यांना आमंत्रित केले. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. फील्ड मध्ये चेंजेस केले जात आहेत. फील्ड सेटअप चेंज केला जातोय. किती धावा बनवल्या जातील या षटकामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमचा असेल तर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा प्रयत्न असेल कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा. प्रकाश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालीत. पहिला चेंडू इथे या षटकातील 22च्या स्वरूपात आलेली ही एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. धाव संख्या आपण जर पाहिली तर 17 धावा पाहायला मिळत आहेत. 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू झालाय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू एक सिंगल आली आहे.
यावेळी देखील मिस होतोय चेंडू पडल्यानंतर दिशा बदलतोय वळण घेतोय रनआउटची संधी इथे निर्माण झाली होती इथे मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही आणखीन एक धाव या ठिकाणी अभिष्ट चिंतन 16 संपन्न होतोय डीजे वाढदिवस संपन्न होतोय एका क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वाचा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय प्रदीप दादा पठारे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी या केक कापून अभिष्ट चिंतन व्यासपीठावरती या संपन्न केले जाते थँक्यू यावेळी क्लीन बोल्ड आणखीन एक विकेट येते फलंदाज इथे देखील माघारी परततील 18 धावा स्कोर वर आपण पाहतोय चौथा फलंदाज माघारी परतलाय फोर्थ विकेट डाऊन चौथा फलंदाज इथे माघारी परतलाय विकेट आली आहे कमालीची गोलंदाजी आपण या मॅच मध्ये पाहतोय मारुती यांच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले बॉलिंग मध्ये पहिले 2 चेंडू 22च्या स्वरूपात 2 धावा आल्या त्यानंतर तिसऱ्या बॉलवर मात्र विकेट आली आहे तिसऱ्या बॉलवर मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय 18 धावा 4 विकेट्स इथे मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय माघारी परतले आहेत इथे मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आहे अन्ना 11 हा संघ मोठ्या धावा बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला मात्र अपयश आले 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय 4 विकेट्स आल्या 4 फलंदाज माघारी परतलेत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील शेवटचे 3 चेंडू असतील या षटकातील शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय अगस्ती स्ट्राईक एंडला असतील बॉलिंग मध्ये आधीच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती या मॅच मध्ये काय कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे इथे मृत चेंडू डेड बॉल पंच घोषित करतील डेड बॉल असणार आहे 18 धावा स्कोर कार्डवर 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव इथे यस कंप्लीट केली जाते 2 धावा या चेंडूवर पाहायला मिळतील 20 धावा स्कोर कार्डवर या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील 2 बॉल आणि यानंतर आणखीन एक षटक असेल 20 धावा स्कोर कार्डवर आहेत जबरदस्त कामगिरी करावी लागेल थोडीशी लो स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळते इथे आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येतील आणि विकेट येते 5वा धक्का संघाला 20 धावांवर 5वा फलंदाज माघारी परतला आहे 20 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स थँक्यू 20 धावा स्कोर कार्डवर आहेत
5 फलंदाज माघारी परतलेत. या षटकातील शेवटचा एक सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. सन्माननीय रवींद्र सातकर सर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर, यांना सन्मानित केले जाते व्यासपीठावरती. प्रत्येक वर्षी आयोजनामध्ये सातकर सर यांचा देखील फार मोठा वाटा असतो. या ठिकाणी या सातकर सरांना सन्मानित केले जाते. 20 धावा स्कोर कार्डवर 5 फलंदाज माघारी परतलेत. शेवटचं षटक मैदानामध्ये हाताळले जाते. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर स्लॉग ओव्हर मध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल, किती धावा बनवल्या जातील, 20 बनवलायत. इथे देखील लो स्कोरिंग मॅच, या आधीची मॅच देखील लो स्कोरिंग पाहायला मिळाली. 6 षटकांमध्ये 44 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. या षटकामध्ये देखील पहिल्या 4 षटकांमध्ये फक्त 20 धावा आल्या आहेत आणि शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं जातंय गोलंदाज रवी तलवार यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिला चेंडू फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे अडवतील चेंडूला. 2 धावा पहिल्या चेंडूवर पाहायला मिळत आहेत. 22 धावा, 5 फलंदाज माघारी परतलेत. 22 लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवर रवी तलवार. यावेळी विकेट गेलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूर राहतील. चेंडू जातोय. बिग हिट, बिग ब्लास्ट, सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. 28 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 5 फलंदाज माघारी परतलेत. इथे मात्र धावा येतात. षटकार आलाय. इथे आणखीन एक फटका खेळलाय त्याच दिशेने. क्षेत्ररक्षक यावेळी मात्र चेंडूला पकडतील आणि इथे आणखीन एक चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग आणि आणखीन एक विकेट इथे मैदानामध्ये पाहायला मिळते. विकेट येते, फलंदाज बाद. थँक्यू. 28 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 6 फलंदाज माघारी परतलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील, या इनिंग मधील, या षटकातील शेवटचे 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील. 28 बनवले गेले. किती धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं जाईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या जरूर होत्या. पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्या होत्या, मात्र शेवटच्या बॉलवर या आधीच्या विकेट आली. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल, एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. इथे मात्र रनआउटची संधी असेल. थ्रो मात्र थोडासा उशिरा आला. यष्टांपासून दूर, स्टम्प्स पासून दूर थ्रो पाहायला मिळाला. या 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 30 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील, या डावातील 2 चेंडू आहेत, 30 बनवले आहेत. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा 100% राहणार आहे. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक तिथे असतील. दूरवरनं चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा या चेंडूवर देखील पाहायला मिळतील. या 2 धावांच्या माध्यमातून 32 धावा. शेवटचं चेंडू शिल्लक असेल या षटकातील, या इनिंग मधील शेवटचा बॉल आणि या बॉलवर किती धावा बनवल्या जात आहेत याकडे लक्ष असणार आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. शेवटचा बॉल. 32 धावा स्कोर कार्डवर. 6 विकेट्स आल्या आहेत. या ठिकाणी कुपन्स विक्री चालू आहे. ज्यांना कुपन्स घ्यायचे त्यांनी या ठिकाणी या आणि कुपन्स घ्या. आमच्या शैलेश सरांनी इथे खूप मोठ्या प्रमाणावर कुपन घेतलेत.
एक नाही, दोन नाही, तब्बल 50 कुपन खरेदी केलेत. सर आज होम थिएटर घेऊन जायचं ठरवून आलेत की काय असा प्रश्न आहे. 25 कुपन त्यांच्या नावाने आहेत, 25 कुपन वहिनींच्या नावाने आहेत. नथनी आणि सोन्याची नथ आणि कुपन होम थिएटर दोन्ही पण घेऊन जाणार. मात्र नशीब महत्वाचं आहे. सर 50 घेतलेत. सरांचं नशीब कसं आहे आज आपण पाहणार आहोत. 31st दिवस आहे आणि आज मात्र वहिनींना नवीन वर्षाचं गिफ्ट उद्या सकाळी ते डायरेक्ट देतील का? 33 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आयोजकांनी एवढी मोठी पर्वणी प्रेक्षकांसाठी ठेवली आहे. त्यामध्ये मला वाटतं भरपूर कुपन्स खरेदी झालेत. आता थोडे शिल्लक राहिलेत. ज्यांना घ्यायचे त्यांनी पटकन या आणि पटकन घ्या. होम थिएटर घेऊन जायची संधी आहे. ज्यांनी नशीब सोबतीला घेऊन आलेत त्यांनी कुपन घ्या. शैलेश सर तर नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतील. इथे पहिली इनिंग संपली आहे. स्कोर कार्डवर 33 धावा आहेत. 7 फलंदाज माघारी परतले. विजयासाठी 34 धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केले. 5 षटकांचा सामना असेल. 30 चेंडूमध्ये विजयासाठी 34 धावा बनवाव्या लागतील. 34 धावा बनवायच्या आहेत. प्रेक्षकांसाठी सातत्यानं आपण सांगत आलोय लकी ड्रॉचे कुपन्स या ठिकाणी दिले जात आहेत. स्टेजवर महिला भगिनींसाठी गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या वतीनं दररोज एक सोन्याची नथ असेल, तर मातोश्री डेव्हलपर्स यांच्या वतीनं दररोज एक होम थिएटर असेल. पुरुष मंडळींसाठी, लहान मुलांसाठी, महिला भगिनींसाठी एक सोन्याची नथ असेल. नशीब आजमावण्याची सुवर्ण संधी असेल. कुपनची किंमत मात्र 20 रुपये आणि 20 रुपयामध्ये तुम्ही 3,500 पेक्षा जास्त किमतीचं गिफ्ट वाउचर गिफ्ट या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. चला फिल्डिंग टीम मैदानामध्ये दाखल होतीये. विजयासाठी 34 धावांचं टार्गेट असेल आणि दुसऱ्या डावासाठी समालोचन कक्षामध्ये बदल केला जाईल आणि आपल्या समोर कुठले जात आहेत अलंकारिक शब्दांचे भांडार. तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांचा आवाज ऐकावा आणि ऐकावाच वाटतो, आमचे सर्व समालोचकांचे मार्गदर्शक सन्माननीय नरेशजी डोमे सर. या नरेश सर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हॅलो हॅलो. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने वडगाव शेरी खराडे विभागाचे विकास कामांचे कल्पक उद्गाते, माजी विद्यमान आमदार आणि गेल्या अनेक वर्षांपासून या विभागाला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणारे नेतृत्व आदरणीय बापूसाहेब पठारे आमदार साहेब यांचा वाढदिवस. चंदननगर वॉरियर्स आणि आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच आयोजित महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची स्पर्धा अर्थातच आडी चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय पप्पूदादा गरुड आणि त्यांची सगळी टीम सातत्यानं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करत असते. यावर्षी स्पर्धेचं 19व्या पर्वामध्ये या स्पर्धेचा प्रवेश होतोय. मागची 19 वर्ष सातत्यानं क्रिकेटची स्पर्धा या मैदानामध्ये आपण पाहिलेली आहे. तर 19 वर्षांपैकी जवळपास 13-14 वर्ष या स्पर्धेचा एक भाग होण्याची संधी मला मिळते. त्याबद्दल मी निश्चित पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा गरुड यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मॅचला लगेच सुरुवात होणार आहे. एक जबरदस्त सामना आपल्या समोर आहे. दोन ताकदवान प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर. क्रिकेट 40+ क्रिकेट कट्टा आणि अण्णा 11. अण्णा 11 संघ अनेक वर्ष सातत्यानं टेनिस क्रिकेट मध्ये, विशेष म्हणजे खराडी चषक आणि अण्णा 11चं नातं आहेच. मागच्या 19 वर्षांपैकी मला वाटतं एखादं वर्ष असेल की अण्णा 11 स्पर्धेत नसेल.
मात्र सगळी वर्ष त्यांनी या स्पर्धेत खेळलेले आहेत. आणि आज जरी खुल्या गटामध्ये अण्णा 11 सहभागी असेल किंवा नसेल मला माहित नाही, मात्र 40+ मध्ये अण्णा 11 इथे खेळतायत. त्यांच्या सोबतीला इथे आपण पाहतोय 40 क्रिकेट कट्टा ही मॅच. स्वीपचा प्रयत्न केलाय, चांगला फटका तिथे स्क्वेअर लेगला, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल तो डीप लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे आहे आणि फेक येणार आहे. तब्बल मला वाटतं इथे भरपूर धावा धावून झालेले असतील. 3 धावा पहिल्या चेंडूवरती. 5 षटकांमध्ये आव्हान आहे 34 धावांचं. 30 चेंडू आणि 34 धावा. यावर्षी खर तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. 20 रुपयामध्ये तुम्हाला कुपन मिळणार आहे आणि त्या कुपनच्या माध्यमातून भरघोस बक्षिस सुद्धा आहेत. प्रेक्षकांसाठी बक्षीस आहेत, मोठी बक्षिस खेळाडूंसाठी आहेत, येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस आहेत आणि रोज ती बक्षिस इथे दिली जाणार आहे. धमाल आहे आज. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये या मॅचला आपण बघतोय उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, मिड विकेट वरून तो पोहोचेल चेंडू पर्यंत. एकच धाव इथे प्राप्त होणार आहे. खराडी चषकचं एक वैशिष्ट्य आहे, दरवर्षी तुम्ही बघताय मातीचं विकेट. खास करून मेहनत घेऊन दरवर्षी पप्पूदादा गरुड आणि त्यांची टीम मातीचं विकेट बनवत असते. या वर्षी सुद्धा अशाच एका सुंदर विकेट वरती आपण खेळणार आहोत, जिथे गोलंदाजांचा कस पणाला लागतो. अनेक उलटफेर आम्ही त्याच्यामुळे बघतो आणि तेच उलटफेर इथे बघायला मिळतील. हवेमध्ये चेंडू आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डाऊन दी बॉल. ओ हो सुटलाय तिथे झेल. सोपा झेल होता अगदीच, मात्र सुटतोय. आणि झेल सुटल्यानंतर पुढे काय होतं मला वाटतं मागचे 13 वर्ष मी तेच सांगत आलोय तुम्हाला. कुणी कॅच सोडले आणि त्याचा परिणाम काय झाला. आता तुमचंही पाठ झालं असेल. इथं एक कॅच सुटतोय. एक कॅच सोडणं म्हणजे आपल्याच पायावरती दगड मारून घेणे, आपलाच पाय आपणच जायबंदी करणे. कारण पुढे सावरण्याची संधी मिळत नाही. 5 षटकांची मॅच आहे, तुम्हाला एखादा ओपनरचा कॅच सोडायचा आहे. अलीकडे आपण बघतो की ओपनर कोण असतात, संघातले सर्वोत्तम जे बॅटर्स असतात ते ओपनर असतात. तेंडुलकरला सलामीला आणण्यासाठी भारतीय व्यवस्थापनाने एक निर्णय घेतला. संघातला तेंडुलकर सर्वोत्तम फलंदाज आहे. तो जर 50 षटक खेळला तर समोरचा संघ एवढ्या धावा बनवूच शकणार नाही. मग तेंडुलकरला सगळ्यात जास्त षटक खेळायला मिळाली पाहिजे म्हणून तेंडुलकरला ओपनर आणायचा निर्णय घेतला, नाहीतर तो 4थ्या क्रमांकावरती खेळत होता. इथे बघा संघातले सर्वोत्तम ओपनर्स ज्या वेळेस येतात आणि त्यांचे कॅच सुटतात त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट निकालावरती होतो. पुढे जाताना काय बघायचंय, पहिलं षटक सुरू आहे, धावफलकावरती 6 धावा. तर यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विच टीम? रहीम 11, श्री स्वामी समर्थ 11. चला टॉसला. स्वामी समर्थचे संघनायक इथे आहेत, रहीम 11चे संघनायक. ताबडतोब या लगेच नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. मॅच सुरू होते. 6 धावा धावफलकावरती आहेत. शिरूर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आपण रॉयल ट्रॉफी बघितली. रॉयल ट्रॉफीचे आयोजक उद्योजक सन्मान्य विशाल भाऊ गायकवाड इथे उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर इथे 4 धावांची मोहर उमटते चेंडूवर आणि खणखणीत चौकारा बरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती मात्र 10 धावा. 10 ऑन बोर्ड. सुरुवात चांगली आहे. झेल सोडल्यानंतर काय घडतं याची परिणिती मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते, मात्र त्याचा परिचय देखील क्षेत्ररक्षकांना आला असेल. नवीन गोलंदाज कोण टाकणार हे बघायचंय. मात्र खराडी चषक ही टेनिस क्रिकेटसाठी एक मानाची स्पर्धा आहे. आज तुम्ही बघा, म्हणजे गेले अनेक वर्ष आम्ही बघतोय की खुल्या गटातली स्पर्धा घ्यायची कोणत्या आयोजकांची डेअरिंग होत नाही. खुल्या गटातली स्पर्धा घेणं हे तेवढं सोपं राहिलं नाही. 8-10 संघ कसे तरी मिळतात. 10 धावा आहे, 10 ऑन बोर्ड. तर पप्पू दादा गरुड मी बघतोय सातत्यानं खुल्या गटातल्या स्पर्धेची घोषणा करतात आणि या स्पर्धेमध्ये 32 संघांचा लॉट केव्हाच पूर्ण होतो. विशेष म्हणजे एंट्री फी सहित 32 संघ तयार असतात. यावर्षी खर तर निवडणुकांमुळे आपल्याला डेट पुढे आणावी लागली, आचारसंहितेमुळे. काही संघांच्या प्रवेश फी देखील आपण मागे दिल्या, पण काही संघांनी सांगितलं की आमच्या प्रवेश फी देऊ नका मागे, तुम्ही कधी घ्या आम्ही खेळणार आहे. स्पर्धा तुम्ही कधी घ्या आम्ही खेळणार आहे. आणि विश्वास काय आहे,
अनेक आयोजकांच्या स्पर्धा पुढे ढकलल्या की टीमा काय करतात, लगेच पैसे मागे मागतात की पैसे द्या, कारण गॅरंटीच नाही होईल की नाही. पण इथे विश्वास आहे. मी विनंती करेल, नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघनायक आहे, रहीमभाई इथे, अजित इथे आहे, रहीम 11चे संघनायक, आणि त्याचबरोबर स्वामी समर्थचे संघनायक आहेत. कॅप्टन्सला विनंती, आपण पुढे या. सातकर सरांना विनंती आहे, आपण टॉस करा. पाटील सर, सातकर सर या. दोघेही पप्पू दादा गरुड यांचे अतिशय जीवश्य कंठस्थ मित्र आहे. म्हणजे 2010-11 पासून मी त्यांना पप्पू दादांबरोबर बघतोय. ते वर्षभर बरोबर असतात. कॉइन द्या. आणि सातत्यानं मागच्या, आता मी या परिवाराशी जोडले गेलेलो आहे, याला 12, 13, 14 वर्ष झालेत, पण त्या अगोदर पासून त्यांची मैत्री कायम आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की यांच्यामध्ये कधी भांडण होतं की नाही. आणि आताच मी माझी शंका त्यांना बोलून दाखवली की तुम्ही कधी भांडण केलंय का. मैत्री कशी असावी, तर या मित्रांकडे बघून मला खरंच हेवा वाटतो, कारण असा कोणताच मित्र मला नाहीये. मित्र भरपूर आहे, पण सतत बरोबर असणारा मित्र मला कोणीच नाहीये. कारण ते सतत बरोबर तरी कसे राहतील, वर्षातले 200 दिवस मी बाहेरच आहे. आणि जरूर काही काळजी करू नका, मैत्रीला माझी दृष्ट अजिबात लागणार नाही. तुमची मैत्री चंद्र सूर्य असेपर्यंत कायम राहील. स्वामी समर्थ ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फ्यू मिनिट ओनली. निर्णय जरूर आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र मैदानामध्ये एक फलंदाजी बाद झालाय, तिकडेही जाऊ आपण. आणि धावफलकावरती बघूया, धावा आहेत त्या 14. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. खूप चांगलं षटक होतं हे देखील. 3 चेंडू या षटकातले. प्रकाशला एक चौकार जरूर आला, मात्र फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. रवी तलवार आणि सुभाष वाकळे ही जोडी आता मैदानामध्ये असेल. हॅलो. 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज देखील स्वामी समर्थ संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. रहीम 11ला फलंदाजीसाठी मैदानामध्ये पाठवलंय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज देखील लागोपाठ बाद, तर प्रकाशची गोलंदाजी इथे बहरते. लागोपाठ 2 गडी बाद करत प्रकाश हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेला आहे. हॅट्रिक प्राप्त करणं म्हणजे मोठा गौरव आहे. रॉबर्ट स्टीफन्सन नावाचा खेळाडू 1858 साली इंग्लंडमध्ये अशी घटना घडली होती की त्यानं 3 विकेट काढल्या लागोपाठ. दिवस संपला, सगळेजण कौतुक करायला लागले, अरे काय लागोपाठ 3 विकेट, म्हणजे कोणाला तोपर्यंत 3 विकेट मिळालेल्याच कोणी बघितल्या नव्हती. म्हणून त्याला काय केलं, त्याच्या मित्रांनी वर्गणी गोळा केली आणि त्याला एक हॅट दिली, टोपी बक्षीस दिली. आणि मग ती ट्रिक होती. 3 फलंदाज लागोपाठ बाद करणं म्हणजे एक ट्रिक आहे. आणि मग हॅट ट्रिक, त्याचं झाला पुढे हॅट्रिक. मग 3 विकेट घेणाऱ्याला तिथून पुढे हॅट्रिक संबोधलं जाऊ लागलं. आज जगभर हॅट्रिक प्रमाणित आहे. आपण लागोपाठ 3 षटकारांना हॅट्रिक म्हणतो, लागोपाठ 3 चौकारांना आपण हॅट्रिक म्हणतो. हरकत नाही, त्या सगळ्या ट्रिकच आहे. पण मला असं वाटतंय की ज्यावेळेस हॅट्रिक होईल ना, तर त्याला हॅट प्रत्येक वेळेस बक्षीस दिली जावी. यस, हॅट्रिक मात्र इथे होणार नाही. बघू, इथं पाटील सर आहेत, सातकर सर आहेत, पप्पू दादाला सांगतील दोघ जण का इथं प्रत्येक हॅट्रिक झाली ना, एक हॅट त्याला बक्षीस द्या, बाकी काय देऊ नका. जाऊया मैदानामध्ये. इथे एक धाव प्राप्त होणार आहे. लॉंगॉनला केलेला हा फटका आहे. धावफलक पुढे पोहोचतोय. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे आवाज जातोय पुढे, आवाज जातोय की पुढे? काय झालंय, मागचे 10 दिवस रात्र दिवसातले 16-17 तास ओरडतोय आम्ही, त्यामुळे आवाज बराच खाली गेलेला आहे. पण तरी काढायचा प्रयत्न करू. 15 धावा
2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपतोय. इथे अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 19 धावा. मातीचं विकेट आहे, त्यामुळं तुम्ही रेग्युलर क्रिकेट जे आपण खेळतो ना कुठल्या स्पर्धांमध्ये, ते क्रिकेट आणि ह्या मैदानावरचं क्रिकेट ती तुलना करू नका. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. शेवटचे 3 षटक 18 चेंडू. मी निश्चित एक सल्ला देईल दोन्ही संघांना की तुम्ही इतर ग्राउंड वरती 3 षटक आणि 40 धावा 45 धावा डिफेंड करणं कठीण जातं. गोलंदाज राजू असेल, पण या मैदानामध्ये तुम्ही ती तुलना करू नका. 18 चेंडू 19 धावा एवढं सोपं आव्हान नाहीये. त्यामुळे क्षेत्ररक्षकांनी सुद्धा आत्मविश्वास गमावू नका. ऊर्जेने इथे खेळा. जरूर या मॅच मध्ये उलटफेर होऊ शकतो आणि फलंदाजांनी घाबरायचं काही कारण नाही. 18 चेंडू 19 धावा हा देखील फायटिंग स्कोर आहे. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही मार्गक्रमण केलेलं आहे, निश्चित असाच खेळ पुढे सुरू राहिला तर तुम्हाला विजय लवकर मिळेल. जाऊ मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाची सुरुवात. राजू उजव्या हाताने ओव्हर द विकेट येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत, हलक्या हाताने लॉफ्ट केला चेंडूला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचेल. 1 धाव प्राप्त होईल. धाव फलकावरती 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 16 लॉस ऑफ 2. तिसऱ्या षटकामध्ये या मॅचला आपण घेऊन आलेलो आहोत. निश्चित कुपन विक्री चालू आहे. बरेचशा आमच्या माता भगिनी देखील इथे आलेल्या आहेत. जरूर 20 रुपये खर्च करा. जाताना सोन्याची नथ घेऊन जा. 1 तासाचा वेळ बाकी आहे. 1 तासामध्येच आपल्याला सगळे कुपन्स खरेदी करायचे आणि घेताना 1 नका घेऊ, 5-50 घ्या. 20 रुपयाला कुपन आहे, जाऊ द्या 500 रुपये. सोन्याची नथ तुम्हाला मिळेल. तर बघूया धाव फलकावरती 17 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक तिसरं इथे सुरू आहे. राजूची चांगली गोलंदाजी, मोठे फटके त्यांनी येऊ दिले नाही. चौकार षटकारांना प्रतिबंध घातला या षटकामध्ये. परत एकदा राजू तयार. रनअप चांगला आहे, विशेष म्हणजे 40+ खेळाडू आहेत आणि रनअप तुम्ही बघाल तर जवळपास 20 पावलांचा रनअप आहे. हा मोठा रनअप आहे. 40+ झाल्यानंतर मी बऱ्याच खेळाडूंना बघतो की एवढा मोठा रनअप नसतो. रनअप छोटा असतो, टप्प्यावरती भर देण्याचा प्रयत्न असतो. मात्र 40+ क्रिकेट सुद्धा काही वर्षांपूर्वी हौशी होतं, आता तेही प्रोफेशनल झाले. त्यामुळे इथे सुद्धा व्यावसायिकता आलेली आहे या क्रिकेटमध्ये सुद्धा. त्यामुळे तितकाच उत्कट खेळ करावा लागतो. यस, लेट खेळ हा फटका. निश्चित स्क्वेअर लेगला फिरवला. 1 धाव येवाना. डीप वरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 2 धावा. धाव फलक 2 ने पुढे पोहोचणार. 19 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धाव फलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 3 सुरूच आहे. गोलंदाज राजू, फलंदाज रवी तलवार आणि मारुती वालगुडे. रवी तलवार, मारुती वालगुडे या दोघांना आपण बघतो. लॉफ्ट करतोय चेंडू, फुल टॉस होता. कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 2 धावा. विलक्षण वेगवान. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली या दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 विकेट लागोपाठ पडल्या. सुरुवात निश्चित चांगली झाली होती. रवी तलवार, मारुती वडघुले ही जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राइक एंड वरती मारुती वडघुले डाव्या हाताचा खेळाडू आहे. यस, पुन्हा एकदा चांगला फटका इथे. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर्स मध्ये आणि 1 धाव प्राप्त होणार आहे. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, हे फटके किती सुंदर असतात. मोहात पाडतात ते. बघणाऱ्याला सुद्धा एक असा डोळ्यावरून छान पैकी गुलाब पाण्याचा शिडकावा झाल्यासारखं वाटतं. कारण हा फटका बघतानाच त्यांचं सौंदर्य आपल्याला दिसतं आणि सौंदर्य काय करतं, मनाला भुलवतं, मन तृप्त करतं. ते बघितल्यानंतरच पोट भरतं.
यस, खूप चांगला फटका. मात्र बॅक टू बॉलर, काय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे राजू कडून. षटकाची सांगता याबरोबरच होणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 22 लॉस ऑफ 2 आफ्टर थर्ड ओव्हर. 12 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू 12 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना अजून जिवंत आहे. अण्णा 11 क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये आहे. आणि निश्चित अण्णा 11 हा लढाऊ संघ आहे. निश्चित तो काही बर्फाचा गोळा नाही आहे की सहज वितळून जाईल. एकदम कडक कणखर संघ आहे. चिवट झुंज देण्याची त्यांची परंपरा आहे. अण्णा 11 ला आम्ही जास्त बक्षीस जिंकताना खूप कमी वेळा बघितलं. मात्र त्यांचा चिवट खेळ, त्यांची लढाऊ वृत्ती कायम बघितलेली. आज परत एकदा त्याच वृत्तीचं, निडर वृत्तीचं प्रदर्शन अण्णा 11 कडून बघायला मिळेल. शेवटची 2 षटकं आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 12 टू विन. खराडी चषकचा आजचा पहिला दिवस आहे. शुभारंभ सकाळच्या सत्रामध्ये आपण सामन्यांचा शुभारंभ केला होता. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या विभागाचे भाग्यविधाते, कल्पक अशा विकास कामांचे उद्गाते, सातत्यानं धोरणात्मक विकास कामांची आखणी करून वडगाव शेरीला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणारं नेतृत्व म्हणजेच आमदार बापूसाहेबजी पठारे. स्वतः आमदार साहेब इथे जातीने हजर राहिले. या मैदानाचा शुभारंभ केला. आणि आज नवीन वर्षाच्या अर्थात सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली या स्पर्धेची. आणि उद्यापासून पुन्हा एकदा खुल्या गटातला थरार आपल्या समोर येणार आहे. याबरोबरच फटका खेळलाय तो फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिथे हजर असेल. 1 धाव 22 च्या माध्यमातून प्राप्त होते. धाव फलकावरती पुढे धावा 23 होणार आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे मैदान आम्ही अनेक वर्ष बघतोय. आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्यानं प्रयत्न करून पहिली गोष्ट हे मैदान सुरक्षित केलेलं आहे. इथून पुढे खराडी वडगाव शेरी परिसरातील नागरिकांना हे पब्लिक ग्राउंड आहे आणि त्यामुळं इथे सातत्यानं खेळासाठी उपलब्ध असणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न आपण बघतो. तुम्हाला सकाळी मॉर्निंग वॉकला इथे येता येतं, संध्याकाळी देखील तुम्हाला इथे व्यायाम करण्यासाठी येता येतं किंवा शुद्ध मोकळे हवा घेण्यासाठी येता येतं. आपली मुलं मी बघतो की सकाळी 6 वाजल्यापासून इथं मैदानामध्ये खेळत असतात. त्यामुळं मैदानांचं नागरिकांसाठी असणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि हे मैदान ज्यांनी जोपासलेलं आहे सातत्यानं ते म्हणजे आमदार बापूसाहेब पठारे. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 34 इथे मैदानामध्ये सुरेश भागवतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. एक चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, जरूर पहिल्या चेंडूवरच धाव आली होती. दुसरा चेंडू डॉट आलाय आणि धाव 2 धाव आल्या तिथे. पहिल्या चेंडूवरती लेग बाईज होती, बाईज होती पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली होती. त्यानंतरचा हा चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे जातोय. शानदार चौकार. 4 धावांबरोबर धाव फलकाला गती मिळणार. जो प्रेशर होता, जो टेन्स होता थोडासा फलंदाजांच्या मनामध्ये, हा चौकाराबरोबर तो निघून जाणार आहे. कारण लक्ष आता अधिक जवळ येणार आहे. अगोदर हाकेच्या अंतरावरती होतं, आता ते दृष्टिक्षेपात आलेले आहे. थोड्याच वेळानंतर ते पावलाच्या अंतरावर येईल. विजयासाठी धावांची गरज आहे मात्र 5, मला वाटतं 7 पावलं नाही आता 5 पावलांच्या अंतरावरती आलेले. कालच की आजच सोमवती अमावस्या कधी होती? काल होती नाही का? तळी भंडार उडव केल्यानंतर 5 पावली करावी लागते. तशी आता मॅच आलेली आहे 5 पावलांवर. ओनली 5 रन्स टू विन. आणि चेंडू शिल्लक असणारे 8. इथून पुढे फलंदाजाला काहीतरी बॅटची आवश्यकता असावी. शेवटच्या षटकांमध्ये खेळायचंय त्यामुळं मैदानाच्या अनुषंगाने तुम्हाला तुमची बॅट असणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये स्पर्धा एवढी मोठी आहे की तुम्हाला ती काळजी घ्यावी लागेल. केवळ ही माझी आवडती बॅट आहे म्हणून तुम्ही कुठल्याही पिच वरती कुठल्याही ग्राउंड वरती ती वापरू नका. ते विकेट काय करते ते बघा आणि त्यानुसार ती बॅट सुद्धा ऍडजस्ट करा. तिचं वजन, तिचा स्वीट स्पॉट या गोष्टी बनवून घ्या. खास अलीकडे भरपूर कंपन्या टेनिस बॉल क्रिकेट साठी सुद्धा बॅट तयार करतात. ज्यांना चांगलं क्रिकेट खेळायचे त्यांच्यासाठी. धाव फलकावरती 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. कुठल्याही कंपनीसाठी मला जाहिरात करायची नाहीये.
एक मी होतो, माझ्याकडे DSC ची बॅट होती. मी जवळपास 8.5-9 वर्ष ती बॅट वापरली होती. खालच्या बाजूने ती अशी तिरकी झाली होती, पण बॅट बदलली नाही. 4 रन, सुंदर असा चौकार आणि 4 धावा बरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे. क्रिकेट कट्टा ऑन दिस मॅच बाय 8 विकेट्स. कॉंग्रॅच्युलेशन 40 क्रिकेट कट्टा. सामनावीर मारुती वडगुले, 40 क्रिकेट कट्टाचे सामनावीर, या मॅचचे विजयाचे शिल्पकार मारुती वडगुले, आपण या आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा. बजाव.